गंध कोवळ्या फुलाचा, त्यात श्वास सावयाचा, देह लाजतो कळीचा, स्पर्श होत पाखराचा, वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा, प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या, गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी, रास रंगात भिजते अनुक्षणते केशरी, राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा. हाय हाय एव्हरीबॉडी, हाय बंधू भगिनींनो, मित्रमैत्रिणींनो, देवीओ सज्जनो, लेडीज अँड जेंटलमॅन, प्लीज प्लीज जरा लक्ष द्या माझ्याकडे. मी डॉक्टर सई प्रधान. खूप ओळखीचे चेहरे दिसत आहेत मला इकडे. तुमच्यापैकी बहुतेकांनी आमच्या शाश्वती या हॉस्पिटलचं नाव ऐकलंच असेल. श्री सतीशचंद्र जोशी हे आमच्या हॉस्पिटलचे एक माननीय ट्रस्टी आहेत आणि त्यांच्याच मुलाच्या आनंदच्या लग्नासाठी आज आपण इथे सगळेजण जमलेलो आहोत. आनंद म्हणजे आमच्या हॉस्पिटलमध्ये जन्मलेलं पहिलं बाळ आहे आणि म्हणून माझ्यासाठी हे लग्न खूप खूप स्पेशल आहे. तसं हे लग्न अनेक अर्थाने स्पेशल आहे बरं. शालिनी म्हणजे आनंदची मैत्रीण आणि आता होणारी बायको ही बंगाली आई आणि मराठी वडील यांची मुलगी आहे आणि म्हणूनच तिच्यामध्ये रसगुल्ल्याचा गोडवाही आहे आणि लवंगी मिरचीचा झणझणीत ठसकाही आहे. तर आज या दोघांचं लग्न लागणार आहे त्यापूर्वी होणार आहे जोरदार संगीत. शालिनी ही उत्तम डान्सर आहे बरं आणि डान्स करण्यासाठी ती कधीपासून तयार होऊन बसलेली आहे. आज शालिनी आणि आनंदचं लग्न हे त्यांच्या इच्छेप्रमाणे होणार आहे. फक्त मंगलाष्टक म्हणून आणि हार घालून आणि मग ते रजिस्टर केलं जाणार आहे आणि त्यापूर्वी होणार आहे धमाकेदार संगीत आणि त्यातलं पहिलं नृत्य करण्यासाठी येत आहे अर्थातच अनुप्रिता आणि सुमेध देवस्थळींची कन्या शालिनी आणि माझी मानस कन्या डॉक्टर राधा मनोहर. शालिनी म्हणजे झऱ्याचा खळखळाट, विजेचा लखलखाट आणि वादळाचा आवेग, तर राधा म्हणजे नदीची गुणगुण, पैंजणाची रुणझुण, वाऱ्याची तलम हळुवार झुळूक. पण राधा कुठे? राधा राधा राधा. तिला हाक मारू नका. संगीताची लय सुरू झाली ना की ती आपोआपच येईल. यावंच लागेल तिला. तुम्ही फक्त म्हणा म्युझिक. मेरे हाथों में नौ चूड़ियां हैं, थोड़ा ठहरो सजन मजबूरियां हैं. मेरे हाथों में नौ चूड़ियां हैं, थोड़ा ठहरो सजन
आवड तिला चंद्राची चंद्राची ग नवराई माझी नवसाची नवसाची ग अप्सरा जशी इंद्राची इंद्राची ग राधा राधा अगं तू इथे एकटी काय उभी राहिलीस कसं मस्त एन्जॉय करतायत सगळीजण चल 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 नको इट्स ओके नवराई माझी लाडाची लाडाची ग आवड हिला चंद्राची चंद्राची ग नवराई माझी नवसाची नवसाची ग मी मारे स्वप्न बघत होते तू आणि शालिनी अशा मस्त डान्स करताय म्हणून तू म्हणजे एकदम पोपटच केलास माझं नाही तर काय बर चल शालिनीची ओळख करून देते तुला अगं शालिनी जिचे लग्न आहे ती चल नाही 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 नको नको राहू द्या अगं राहू दे काय तुला माहितीये राधा शालिनी आनंद या दोघांचे आई बाबा माझे किती जवळचे मित्र आहेत तू माझ्यासोबत आलीस ना मग असं एकटं एकटं राहतेस बरं दिसत नाही ते डॉक्टर प्रधान मी तुम्हाला म्हटलं होतं की मी या लग्नाला येत नाही म्हणून पण तुम्ही ऐकत नव्हता मी जाते घरी हे बाई थांब 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 लगेच अशी फुरंगटू नको खरं म्हणजे मी रुसायला पाहिजे मला वाटलं तू छान असे रंगीत कपडे घालून येशील म्हणून त्या मुलींकडे बघ अशा नटून थटून आल्या ते ती शालिनी बघ काय छान दिसतीये हा कसं मस्त एन्जॉय करते तू पांढरी साडी मला जो रंग आवडतो त्या रंगाची साडी नेसली मी हे नेहमीच करते तुमच्यासाठी नवीन नाहीये हो बर 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 प्लीज रागव नकोस पण तुला सांगते मला एक दिवस तुला शालिनी सारखं बघायचं खूप नटलेलं सजलेलं तुझ्या लग्नाच्या दिवशी तुमची ही इच्छा या जन्मी तरी पूर्ण होणार नाही कारण या जन्मात मी लग्न तर करणारच नाही उठाले भगवान उठाले मुझे काय करू या मुलीचं Oh, madam, come on, let's shake your legs with us, please. मॅम तुम्ही आमच्या बरोबर असला ना की आमच्या बरोबर अगदी फ्रेंड सारखे असता प्लीज या ना मॅडम प्लीज ओके वाय नॉट लेट्स हॅव लिटल फन नाही नाही नको नको अगं चल नको राधा अगं चल जरा सगळ्यांच्यात मिसळ एन्जॉय कर म्हणजे अशी हरवल्यासारखी राहणार नाही नको मला नाही आवडत तुम्हाला माहितीये ना मग का आग्रह करताय ओके तुम्ही जा ती पर्स द्या इकडे ओके ओके पण एक दिवशी कोणीतरी येईल तुला अलगद उचलून नाचायला घेऊन जाईल आणि मग नाचताना थांबणारच नाहीस तू बघ मार्क माय वर्ड्स नो वे डॉक्टर प्रधान आय बेट माय डिअर चलो सगळे आनंदात आहेत पण मृगजळ आहे हे सगळं भ्रम आहे हा आनंद क्षणिक आहे फसवा आहे प्रेम म्हणजे शेवटी फक्त दुःखच माझ्या आईनी बाबांवर असंच प्रेम केलं पण काय पडलं शेवटी तिच्या पदरात फक्त दुःखच नवराई माझी लाडाची लाडाची ग आवड हिला चंद्राची चंद्राची ग नवराई माझी नवसाची नवसाची ग अप्सरा जशी इंद्राची इंद्राची ग और आई चली शर्माती घबराती वो पिया के घर इजलाती बल खाती वो सुरमई नैना छलती
हॅलो, सगळ्यांनी नीट ऐका, लक्ष द्या. मला एक खूप महत्वाची अनाउन्समेंट करायची आहे. या शालिनीने मला फसवलंय मला. मी कोण आहे ते शोधायचा प्रयत्न करू नका. माझं म्हणणं काय ते महत्वाचं आहे. शालिनीचं आणि माझं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं. आम्ही देवळात जाऊन लग्नही केलंय, देवाच्या साक्षीने हनीमून केलाय. पण मी श्रीमंत नाहीये ना, या आनंद जोशी सारखा. त्याच्या पैशाकडे पाहून शालिनीने मला लाथाडलं आणि आज त्याचा हात धरलाय. का फसवलंस तू मला शालिनी? का? अरे कोण आहात तुम्ही? कुठे आहात? आय डोंट नो. अरे हिम्मत असेल तर समोर ये. येतोच आहे माझा विद्रूप झालेला चेहरा दाखवायला आणि या शालिनीला जाब विचारायला. कारण दुःखाने मी माझ्या स्वतःच्या चेहऱ्यावर ऍसिड ओतलं. शालिनी, माय शालिनी, का केलंस तू असं? सांग ना, का केलंस तू असं? कोण आहात तुम्ही? मी तुम्हाला नाही ओळखत. अरे आनंद, अरे मला माहित नाही हा माणूस कोण आहे. नाही ओळखत? सौरभ, लग्नाच्या दिवशीच रडवतात कोणाला? हॅलो, तूच म्हणाली होतीस ना की आनंद आणि त्याची फॅमिली इतकी मस्त आहे की माझ्या लग्नात मी रडणारच नाही. रडवलं की नाही? अरे पण म्हणून काय असं रडवतात का कोणाला? किती घाबरले मी. अरे पण एवढा उशीर? अरे तुझीच वाट बघत होतो आम्ही. तू आला नाहीस म्हणून लग्न नाही लावलं आम्ही अजून. हॅलो एव्हरीवन, काळजी करायचं काही कारण नाहीये. हा आमचा जिवलग मित्र सौरभ धर्माधिकारी, ज्याच्यासाठी आम्ही लग्न लावायचं थांबलो होतो, तोच हा. अरे एन्जॉय म्युझिक. नमस्कार डॉक्टर राधा मनोहर. मी विशाल म्हात्रे. माझ्या बहिणीला डिलिव्हरीसाठी आपल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. माझ्या बहिणीचा आणि तिच्या बाळाचा जीव वाचवल्याबद्दल गॉड ब्लेस यू. इफ यू डोंट माइंड, एक विचारू मॅडम? मी हॉस्पिटलमध्ये पाहिलं, सगळेच तुमचं कौतुक करतात. पेशंट तर करतात, पण डॉक्टर, सिनियर डॉक्टर्सही तुम्हाला खूप मानतात. एक छोटंसं स्माइल करून तुम्ही शांत राहता. तुम्हाला कौतुक आवडत नाही का मॅडम? तसं नाही मिस्टर म्हात्रे, आय एम जस्ट डुईंग माय जॉब. ते माझं काम आहे आणि ते प्रत्येकाने केलंच पाहिजे. त्यात विशेष काय आहे? यू आर जीनियस मॅडम. गॉड ब्लेस यू. काय न घेत ना एक एक पोरं, पण मजा आली. एरवी लग्नात नाही तर बोर होतं. तेच औपचारिक हसणं, औपचारिक बोलणं.
स्पाइस एकदम. इस बंदे ने तो जान डाल दी शादी में. मला नाही आवडलं. ही काय पद्धत झाली का विनोद करायची? लग्न म्हणजे काय पोरखेळ आहे का? अगं आणि त्यांच्या घरातल्या मोठ्यानं चालतं हे सगळं? कमॉन राधा, सगळ्या गोष्टी काय एवढ्या सिरियसली घेतेस? जरा थोडं हसायला एन्जॉय करायला शिक. अगं तरुण मुलं आहेत, याच वयात तर मस्ती करायची असते. ती काय तुझ्यासारखी नाही आहे सारखी गड्याचा काटा बघणारी. राधा अगं जरा जरा बघ त्यांच्याकडे, बघ तरी कसे आनंदाने फुललेत बघ त्यांचे चेहरे, कसं मस्त एन्जॉय करतायत बघ. जा ना जरा त्यांच्यात जाऊन मिसळ, ओळख करून घे, जरा हास नाच. ही उदासी, ही भीती सगळं फेकून दे राधा. कम ऑन. ऐकणार नाहीस तू, ठाऊक आहे मला, कधीच ऐकणार नाहीस तू. रागवू नका मॅम. मला नाही जमणार. ओके ठीक आहे, आता काय बोलणार मी? मॅम मी निघू? 9 वाजले. उद्या ऑपरेशन आहे. हो छान छान छान. माझ्याच हाताखाली डॉक्टरकीचे धडे घेतलेस, माझ्याच हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन आहे आणि तू मलाच सांगतेस. चेहरा छुपा के रखना, चेहरा सजा के रखना, चेहरा छुपा के रखना, ये दिल की बात अपने दिल में दबा के रखना, चेहरा सजा के रखना, चेहरा छुपा के रखना. माय गॉड राधा, हरलो बाई, आम्ही सगळे हरलो तुझ्या पुढे. खरंच 6 वर्ष झाली आम्ही तुझ्या मागे आहोत. मी मानस तुझे बाबा विनवतोय तुला, बाई लग्न कर लग्न कर लग्न कर. पण नाही, तुझा आपला नाही नाही नाहीचाच घोष. दिसतेस एवढी फुलासारखी कोमल, लोखंडी काम बॅस नुसती. हा ब्रह्मदेवाला सुद्धा ऐकणार नाहीस की वाकणार नाहीस. पण एक लक्षात ठेव, त्या ब्रह्मदेवानीच तुझी कोणाशी तरी घट्ट गाठ बांधून ठेवलेली आहे आणि तो समोर आला ना की मग कशी अशी मस्त जादूची कांडी फिरेल बघ. असं काही नसतं. मॅम 9 वाजले, मी निघते. राधा, घड्याळ म्हणजे कोणी जिवंत माणूस आहे का? त्याचं ऐकलं नाही तर रागवेल. ठीक आहे बाई, तुला कोण अडवणार? कोणाची हिम्मत आहे का तुला अडवायची? हा कोण आहे रे राणी मुखर्जी? आपल्या मोनिकाची बहीण आहे, गायनाकोलॉजिस्ट आहे म्हणे. सॉलिड ब्रेनी आहे. पण ब्रेनी वगैरे माहित नाही, पण सॉलिड आहे. ऐक ना, तुला हसून दाखवू शकतोस का? म्हणजे तिला हसता येत नाही? मगाचपासून बघते मी हिला, चुकून एकदा तरी हसलीये का? ऐक ना, तू स्वतःला खूप नौटंकी मास्टर समजतो ना. चल, एक्सेप्ट माय चॅलेंज. बोल. हिला जर तू हसून दाखवलंस ना तर तू सांगशील ते हारायला तयार आहे मी. बघा, या ओके. लग्नाच्या दिवशी नवऱ्यासमोर बोलते. येस, यू गॉट अ डील. डन.
जावई जा, तू आलीस ना हेच नशीब आहे माझं. आणि नुसतं आली नाहीस, आनंदच्या वडिलांकडे बघून चक्क बारीकस स्मितहास्य केलंस. नवरा मुलगा नवरी मुलगी यांची ओळख करून घेतलीस, त्यांना विश केलंस. म्हणजे लोकात मिसळण्याची हद्दच झाली अगदी. माझं भाग्य तुझं आज. मॅम तुम्ही पण चला ना. राधा अगं कसं कळत नाही तुला, जोशी आपल्या हॉस्पिटलचे ट्रस्टी आहेत ना, त्यांनी सपोर्ट केला म्हणून आपलं हॉस्पिटल एवढं उभं राहिलंय. मला थांबायला चव. आणि मुख्य म्हणजे आय एम एन्जॉयिंग दिस फनी शादी. जेन्युअनली. ओके ऑल राईट. तुझा ऐक, फ्रीज मध्ये दूध आहे, ब्राऊन ब्रेड आहे, बटाटे बीट उकडलेलं आहे. तेव्हा तुझं आवडतं ग्रिल्ड सँडविच बनव आणि खा. आणि दुसरं, माझी वाट बघत जागू नकोस, कारण मी इथे फुल टू एन्जॉय करणार. ओके निघते. हॅलो 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 हॅलो, अटेन्शन प्लीज. सो आता वधूवर लग्नाला तयार आहेत. म्हणजे तसे ते गेली 6 वर्ष तयारच आहेत, पण आज ऑफिशियली आपल्या सगळ्यांसमोर गळ्यात हार बीर घालून घेणार. तर मी रिक्वेस्ट करतो सगळ्यांना की प्लीज सगळ्या पाहुण्यांनी पुढे यावं, वाचवा मला आणि ते लग्न सुरू करा प्लीज प्लीज. गुरुजी अगं आता लग्न लागेल. चल चल अक्षता टाकून मग जा. चल चल. मॅम मॅम बरं नाही दिसत राधा. चल ना प्लीज प्लीज. सरिता, माझं आणि आसावरीचं लग्न झालं नव्हतं. हो, आमचं एकमेकांवरती खूप प्रेम होतं. बाबा ही मुलगी आपल्या घरात नको, हिला बाहेर काढा. चुप्प बस गार्गी. राधा आपली मोठी बहीण आहे, हो की नाही का ताई? सरिता काय करतेस? किती लहान आहे ती. बाबा आता माझ्यावर आभाळ कोसळलंय. मला कशाचाही भान नाही आता. या माणसाला माझ्या नजरेसमोरून दूर व्हायला सांगा आधी. आणि या मुलीला नाही. तुझं नाव काय? काय नाव तुझं? सरिता. राधा. हे कोण आहे तुझे? हे कोण आहे तुझे? बाबा. हे तुझे बाबा नाही आहेत. समजलं तुला? हे माझ्या गार्गीचे आणि मोनिकाचे बाबा आहेत. तू या घरात राहायचं नाहीयेस. तू निघून जा या घरात. तुझ्या प्रेयसीची ही मुलगी एक क्षण जरी या घरात राहिली ना तरी मी आणि माझ्या मुली जीव देऊ. समजलं तुला?
स्वस्ति श्री गणनायक गजमुखा मोरेश्वर कुठं चाललंय? आलो यार फोन करून. सौर्या प्रेमात पडलास की काय? मूर्ख आहेस का रे? नाही नाही मगाचपासून बघतोय तू तुझ्याकडे बघतोय ते. सोड यार, सांगतो तुला. फोटो वगैरे काढले तू तिचे, नक्की काय भानगडी सांग मला. सांगतो म्हणलं ना, कॉन्सन्ट्रेट कर ना. आलो 2 मिनिटात. सौर्या काय भान हॅलो. हा सीमावाहिनी. हा, अरे काय केवढा आवाज येतोय? अगं शालिनी आनंदचं लग्न आहे आज, आवाज असणारच. ते माहितीये रे मला. दादा दादा जरा आवाज कमी करा ना, मी फोनवर बोलतीये. मी आवाज कमी करणार नाही. तू कोण माझ्यावर हुकूमत गाजवणार? अरे मधुकर शांत हो रे. नाहीतर काय कमी कर. हा सौरभ, बरं काय किती वाजेपर्यंत परत येतोस तू? सीमावाहिनी काय यार, शालिनी आनंदचं लग्न आहे. ऑफकोर्स मी सकाळी येणार ना. जास्त शहाणपणा करू नकोस. हा लग्न त्यांचं आहे, तू काय करणार आहेस तिकडे रात्रभर? अगं लग्न त्यांचं असलं तरी आमची गँग आहे ना अख्खी. खाना पिना आणि मग नाचो. सौरभ नथिंग डुईंग. 12 प्लीज यार. बरं फार फार तर 12:30, त्याच्यापेक्षा उशीर नाही करायचा. काय यार बहिणी, ऍटलीस्ट थोडस कन्सेशन दे ना. सौरभ आलो. बरं सीमावाहिनी ऐक, मी एक सॉलिड मुलगी पाहिली. काय? बरं आहेस ना तू सौरभ? अरे वय काय तुझं? हे बघ, तू प्रेमाभिमात पडला असशील ना तर तंगडच तोडेन तुझं. हॅलो, माझ्यासाठी नाही यार, तू ऐकून तर घे आधी. ऐक, मी तिचे फोटो काढलेत आणि केदारला MMS करतोय. मोठी आहे माझ्यापेक्षा, पण केदारसाठी परफेक्ट आहे. तुम्ही प्लीज सगळ्यांनी बघून घ्या, खूप अमेझिंग आहे, बिलीव्ह मी. बरं ठीक आहे, पाठव फोटो, सांगते मी सगळ्यांना. येस, हे जमलं ना खूप धमाल येईल सीमावाहिनी. बिलीव्ह मी, शी इज अमेझिंग. हो का? माझ्यापेक्षा आहे करे? अगं तुझ्या एवढी कशी असेल? यू आर द ओनली वन. तुझ्या इतकी सुंदर या जगात कोणीही नाहीये. खरं. पुरे पुरे, जास्त लाडी गोडी नको. मॅक्सिमम एक नंतर दार उघडणार नाही, लक्षात ठेव. सीमा, बर ठीक आहे, ओके येतो मी. चल बाय. ओके बाय. हा जल्लोष, हा आनंद पाहिला की आईचा एकटा चेहरा आठवतो. बाबांच्या आठवणीत बुडालेली एकटी आई, प्रेमाची किंमत मोजणारी आई, मला पोटाशी धरून हुंके दाबत रडणारी आई, तुझे बाबा खूप चांगले आहेत असं सांगणारी आई. माझ्या आईच्या डोळ्यात सतत रडवणारं प्रेम नकोच आहे मला माझ्या आयुष्यात. माझ्या आईला आणि माझ्या बाबांच्या दुसऱ्या बायकोला दोघींनाही दुःखच देणारं लग्न नकोय मला माझ्या आयुष्यात. ही रोषणाई, ही उसळणारी कारंजी, ही थिरकणारी गाणी, हे सगळ्यांचे आवाज, काही नकोय मला. मला एकटीलाच जगायचंय, एकटीलाच. कुठे हरवलीस तू? लग्न लागलं. लग्न लागलं? अगं तुझं नाही ते, त्या दोघांचं लग्न लागलं. घाबरू नकोस एवढी. ओके ओके ओके.
Okay, I understand. But now cheer up. Cheer up. मॅम जाऊ मी जाते मी Okay. नीट जा. राधाही बाबा